आज आपण प्रेम या भावनेबद्दल बोलणार आहोत. कुटुंबाला बाळ हवं असतं. हवं या भावनेतूनच बाळाला कुटुंबाकडून प्रेम मिळतं. ही भावना बेसिकली सहवासामुळे आणि गिव्ह अँड टेकमुळे नात्यामध्ये वाढत जाते. आई वडील, आजी आजोबा, भावंड यांच्यासोबत त्या बाळाची रोजची देवाणघेवाण चालू असते आणि रोजचा सहवास पण असतो. हे गिव्ह अँड टेक जे आहे ते बाळाची काळजी आणि बाळाचं परावलंबी असणं याच्यामधनंच होत राहतं. पण काही मुलं मात्र दुर्दैवी असतात. आई वडिलांनी नाकारलेली असतात आणि तरी सुद्धा त्यांना जन्म घ्यावा लागतो. पण जन्म असा घ्यावा लागला तरी सुद्धा गिव्ह अँड टेक या ट्रान्झॅक्शन्स मधनंच प्रेमाचे धागे निर्माण होतात. मुळात जीवाचा जन्म हाच जन्मोजन्मीच्या ट्रान्झॅक्शन्समुळे होतो. त्यामुळे आपल्या जगण्याचा जो बेस आहे ना, तो सुद्धा ट्रान्झॅक्शन्सच आहे. मूल जसं मोठं होतं तसं सहवासामुळे काही नाती एकदम घट्ट होतात, काही थोडीशी लूज होतात, काही दिखाव्याची उरतात तर काही संपतात. हे कधी ऑब्झर्व केलंय का की काही मुलांचं आईशी छान जमतं, काही वडिलांच्या अगदी क्लोज असतात, काहींचं काही भावंडांशी मस्त जमतं, पण काही भावंड आली की काहींच्या कपाळावरती आठ्या पडतात. गिव्ह अँड टेकचा हा जो काय ट्रान्झॅक्शन पॅटर्न आहे तो प्रत्येक नात्यात अनुभवाला येतो. म्हणजे अगदी मैत्रीमध्ये, नातलगांमध्ये, अगदी जवळच्या सर्कलमध्ये, लाईफ पार्टनर सोबत, प्रत्येक नात्यात. प्रथम दर्शनी अगदी सुंदर छान दिसणारं व्यक्तिमत्व भुरळ पाडतं, पण जर वागणं चांगलं नसेल तर अशा नात्यासोबत फार काळ ट्युनिंग जमत नाही. नातलग, मित्रमंडळी अशा सगळ्यांमध्येच अशी जर एखादी व्यक्ती असेल तर ती फारशी नकोशीच असते. लाईफ पार्टनर जर का असा असेल तर तो फारच त्रासदायक होतो. थोडक्यात तुम्ही कसे वागता याच्यावरती प्रेम मिळणं आणि समोरचा कसा वागतो त्याच्यावरती तुम्ही प्रेम करणं हे अवलंबून असतं. प्रेम मिळणं आणि प्रेम करणं या दोन्ही गोष्टींसाठी कसं वागायला हवं हे आता पुढच्या भागात बघूयात.